इथे माझे सर्व अनारसे तळून तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकतात काय सुंदर रंगावरती तळले गेलेले आहे। या अनारशाचा रंग अजिबातच काळपट आलेला नाही, एकसारख्या रंगावर तळले गेलेले आहे। एक अनारसा तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकतात की अनारसे कुरकुरीत आणि जाळीदार तयार झालेले आहे। तुम्हाला जर कुरकुरीत अनारसा पाहिजे असेल ना तर तुम्ही असा पातळ अनारसा बनवा आणि मऊ जर पाहिजे असेल तर ह्या असा जाड अनारसा बनवा। हा वाला अनारसा आहे ना थोडा मऊ आहे बघा हा। तर तयार झाले आपले अजिबात मऊ न पडणारे खुसखुशीत असे अनारसे। अनारसे आपण चाळणी जरी ठेवले ना तरी त्याच्यामध्ये ना थोडंफार तेल राहतच। हे तेल ना पूर्ण काढण्याची एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे। डब्यामध्ये अनारसे ठेवताना ना असे पातळ पोहे आहे ना खाली पसरून ठेवा तुम्ही आणि त्याच्यामध्ये ना हा एक एक अनारसा असा उभा करून ठेवा। म्हणजे या अनारसामधलं पूर्ण तेल आहे ना, पोहे आहे ना, सगळं तेल आहे ना व्यवस्थित शोषून घेतात हे आणि मस्त अनारसे आपले कुरकुरीत आणि छान खुसखुशीत राहतात। अजिबात तेल राहत नाही त्याला। ही ट्रिक आहे ना तुम्ही एकदा नक्की वापरून बघा। आणि हे खालचे पोहे आहे ना तुम्ही नंतर याचा चिवडा पण करू शकता। चिवडा करताना या पोह्यांचा वापर करा। हे बघा असे अनारसे सगळ्या डब्यामध्ये ठेवले ना तर पूर्ण छान पोहे शोषून घेतील ते तेल। काही टिप्स सांगायच्या आहे। अनारशासाठी तुम्ही नेहमी जुनाच तांदूळ घ्या। रेशनचा मिळाला तर अतिउत्तम, नाही तर तुम्ही परिमल, वाडा कोलम, इडली राईस घेतला तरीही चालेल। तांदूळ भिजवताना ते 3 दिवस नाही भिजले तर 4 दिवस भिजवून घ्या। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाण्याला बुडबुडा आला पाहिजे तर तुमचे तांदूळ चांगले भिजले आहे असे समजायचे। तांदूळ वाळवताना पंख्याखाली 20 ते 25 मिनिटच वाळवा, त्यापेक्षा जास्त नको। बिना पंख्याचे तासभर वाळवून घ्या। तांदूळ हे हाताला थोडे दमटच लागले पाहिजे, हे खूप महत्त्वाचे आहे। तांदूळ जास्त सुकले तर त्याचं पीठ चांगलं बनत नाही। पिठामध्ये गूळ घालताना शक्यतो वजन करूनच घाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, म्हणजे त्याचं प्रमाण चुकणार नाही। तांदूळ व गूळ चांगलं एकत्र झालं पाहिजे। मिश्रण थोडे घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे अनारशाचं पीठ पेड्यासारखं होईल। हे पीठ 5 ते 6 दिवस मुरवायला ठेवा। पारंपरिक पद्धतीमध्ये हे पीठ 21 दिवस मुरवायला ठेवतात। अनारसे तळताना बारीक गॅसवरच तळा। अनारसे तेलामध्ये सोडताना खसखसची बाजू वरती ठेवा आणि प्लेन बाजू खाली ठेवा। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।